ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। नमस्कार, आनंदाची बातमी आहे। अखेर प्रतीक्षा संपली। पीएम किसान योजनेचा 22 हप्ता व नमोचा 8 हप्ता खात्यावरती येणार असल्याची तारीख अखेर समोर आली। अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली मित्रांनो, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण पाहणार आहोत की नेमकी पीएम किसान योजनेचा 22 हप्ता व नमोचा 8 हप्ता खात्यावरती किती तारखेला आणि किती वाजता येणार आहे ते सविस्तर जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। शेतकऱ्यांना मोठी खुशखबर, राज्य सरकारने आज एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना नशीब पलटणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता थेट 3,000 रुपये केला। पण हा वाढीव पैसा आज तुमच्या खात्यावर जमा होणार की नाही आणि कोणत्या अटीमुळे तुमचा हप्ता थांबू शकतं हे गुपित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। केवळ राज्य सरकारचा नाही तर केंद्र शासनाने देखील पीएम किसान योजनेबाबत एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे। आता पीएम किसान हप्ता देखील वाढवून 3,000 रुपये करण्यात आला आहे। सर्वात मोठी बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता दोन्ही मिळून 6,000 रुपये आज जमा होणार असल्याची हालचाली सुरू झालेल्या आहे। मात्र कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नशीब आज फळफळणार आहे हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। या वाढीव हप्त्याचा लाभ सर्वात अधिक महाराष्ट्रातील कोणत्या भागात मिळणार याची उत्कृष्टता आता शिंगेला पोहोचली आहे। विश्वासासह सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज तांत्रिक चाचणी म्हणून पैसे जमा केले जाऊ शकतात। पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे। खरी बातमी तर त्या 12 लाख शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्या सरकारची कडक नजर वळली आहे। नेमकी काय घडलं? एकीकडे आनंदाचा वर्षाव होता असताना दुसरीकडे सुमारे 12 लाख शेतकऱ्यांना पायाखालची जमीन सरकली आहे, कारण सरकारने या योजनेतून हजारो शेतकऱ्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया आज सुरू केली आहे। फक्त खऱ्या आणि मनसुख शेतकऱ्यांना याची निवड केली जाणार आहे। बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये असे अनेक नावे समोर आली आहेत की ज्यांचे हप्ते कायमचे बंद होणार आहेत। तुमचं नाव या यादीत आहे का हे तपासण्यासाठी पुढची माहिती नीट ऐकणे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे। सरकारने अपात्रसाठी जे कडक नियम लावलेले आहेत ते ऐकून अनेकांची झोप उडेल। विशेषतः धाराशिव आणि परभणी या भागातील ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन 2.5 लाखांच्या वर आहे त्यांना या यादीतून तातडीने वगळण्याचे आदेश देण्यात आले आहे। सरकारने 2.5 लाखाचं उत्पादन ही अट इतकी कडक लावली आहे ना, यामुळे नक्की कोणाला फटका बसणार आहे ते जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे। दुसरा मोठा धक्का रेशन कार्डच्या संदर्भात बसला आहे। लातूर हिंगोली जिल्ह्यातील रेशन कार्डचा वापर पडताळणी करताना काही धक्कादायक गोष्टी सरकारच्या निदर्शनास आलेल्या आहेत। अनेक श्रीमंत लोक आजही गरीब रेशन कार्डचा वापर करून या योजनेचा लाभ घेत आहे। आधार आणि रेशन कार्ड लिंक झाल्यामुळे आता सरकारला एक क्लिकवर समजणार आहे की तुमच्या घरात नक्की किती चोख फुटले आहेत आणि हप्ता लुटत आहेत। अशीच माहिती साठी आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल किंवा माझ्या चॅनलवरती जुनेच असाल तर व्हिडिओला शेअर व माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। आणि आपण याचा पार्ट 2 नक्की टाकणार आहे की पीएम किसान योजनेचा 22 हप्ता कधी मिळणार आहे व नमोचा 8 हप्ता कधी मिळणार आहे। धन्यवाद।